गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। मराठी शाळांबद्दलची सरकारची मानसिकता आपल्या तसेच जनतेच्या बर्बादीचं कारण ठरणार आहे। आता टाळ्या वाजवणे सोडा आणि प्रश्न विचारणे चालू करा। छत्रपतींच्या स्वप्नातील कल्याणकारी रयतेचे राज्य घडविण्यासाठी आम जनतेला आता पेटून उठवावेच लागेल, अन्यथा मराठी शाळा बंद पडतील व सर्वसामान्य जनतेला पर्यायच राहणार नाही, असे बोलताना रंगाल राचुरे, प्रदेशाध्यक्ष आम आदमी पार्टी महाराष्ट्र यांनी बारामती येथे काढलेल्या स्वराज्य संकल्प यात्रेत म्हटले। बघूयात काय म्हणाले ते। 2 वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घेऊन पुरोगामी म्हणून डंक मिरवणाऱ्या महाराष्ट्रातल्या 70,000 पेक्षा जास्त शाळा बंद झाल्यात। कोण जबाबदार आहे? जर खेड्यातल्या पोराची शाळा बंद झाली तर ते पोरग शिकल कुठे जाऊन? सारे सरकारी शाळा बंद करायच्या, खाजगी शाळा उघडायच्या, पोराला फीस लावायची। ज्याच्या घरी मिरचू तेल गोडा आणायला पैसे नाहीत त्याला आपल्या पोराला पैसे देऊन शिकवणार कसं? मग अडाणचोट पंतप्रधान झाला की अडाणचोटच लोक राहिले पाहिजेत असं त्याला वाटतं, म्हणून तर शाळा बंद करतात। अडाणी पंतप्रधान आहे म्हणल्यावर लई त्याला राग आला होता। अडाणी नाही, इतका अडाणी आहे की तो सांगत होता नालीतून निघालेल्या गॅसवर चहा करता येते, म्हण का आपला पण हाणून घ्यावं, काय करावं काही समजत। मला कळालं नाही कुठून नाली निघाली की कुठून गॅस निघाला की आपण ऐकून घेतलो। वार बहादर पंतप्रधान म्हणले नवा शोध लावलाय। आता त्यानं बेवकूफ आहे का आपण बेवकूफ? आपला आपणाला तपासायची वेळ आली आहे। नालीच्या गॅसवर चहा होतोय म्हणला, आणि गणपतीच्या बाबतीत आपणाला गणपतीचा आपण बोललो असतो तर आपल्या घरावर दगड घातले असते। ते म्हणलं फार वर्षापूर्वी सर्जरीचा शोध आमच्या देशात लागलाय। गणपतीचं मुंडकं नव्हतं तर हत्तीचं मुंडकं सर्जरी करून बसवलं। हे वैज्ञानिकाच्या सभेत बोलले, ते वैज्ञानिकाच्या, तरी बी आम्ही टाळ्या वाजवलो। ही सारी जी मानसिकता आहे ही इथल्या देशाच्या आपल्या बर्बादीला कारणीभूत आहे। मी निवडून दिलेला माणूस देवाधर्माचा सांगायची गरज नाहीये। मी तुला माझं महागाई कमी कर, नोकरी मिळाली पाहिजे, माझ्या मालाला भाव बरोबर मिळाला पाहिजे, मला जीवन जगता आलं पाहिजे, माझ्या लेकराला फुकट शिक्षण मिळालं पाहिजे, आजारी पडले तर दवाखाना देण्याची सरकारची जबाबदारी आहे, प्यायचं पाणी द्यायची सरकारची जबाबदारी आहे, माझ्या घरात दिवा लावायची जबाबदारी सरकारची आहे। म्हणून तुला मत देतोय आम्ही। तुला रामाचं मंदिर बांधायला रामायण सांगायला नाही दे, रामायण आम्हाला बी सांगताय। स्वतः रामाच्या पाठीमागे लपायच्या भानगडीत पडायचं नाही म्हणून मोदीला सांगता आलं पाहिजे। राम कुठं होता, तू कुठं आहेस, तू काय आहे, तुझ्या अवकात काय, तू बोलतोस काय, हे सांगता आलं पाहिजे आपल्याला। आपण राव कशाला बी टाळ्या वाजवायला लागल्यामुळे आपल्या डोंबल्यावर बसायला लागले। टाळ्या वाजवायचं बंद करा, प्रश्न विचारायचं सुरू करा, टाळ्या वाजवणं बंद करा। असल बाबा मोदी का सांगता येते होता? अरे त्याचे लोक म्हणतात विष्णूचा। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संजय चांदगुडे, बारामती। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।